श्री स्वामी समर्थ. कर्क राशी. किती वेळा ऐकले ना तुम्ही की आता तुमचा चांगला काळ सुरू होतोय, आता तुमच्या आयुष्यात सगळं काही ठीक होणार आहे. पण प्रत्यक्षात काय घडलं? दरवेळी एक नवीन आशेचा किरण दिसतो आणि काही दिवसातच पुन्हा अंधार पसरतो, बरोबर ना? कितीतरी रात्री तुम्ही याच विचाराने जागून काढले असतील की माझ्याच नशिबात हे सगळं का लिहिलंय आणि देव माझी एवढी कठीण परीक्षा का घेतोय. जेव्हा जेव्हा तुम्ही कोणावर डोळे झाकून विश्वास ठेवला, तेव्हा तेव्हा तुम्हाला फक्त विश्वासघात आणि दुःखच मिळालं. हीच तुमची सर्वात मोठी खंत आहे ना? जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे अश्रू पुसत होता, तेव्हा तुमचे अश्रू पुसायला मात्र कोणीही पुढे आले नाही. हे शूल तुमच्या मनाला सतत बोचत राहते. स्वतःच्या सुखाचा त्याग करून तुम्ही नेहमी दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्याला तुमची गरज किंवा कमजोरी मानलं. रात्रीच्या शांततेत उशीवर डोके ठेवल्यावर डोळ्यातून येणारे ते अश्रू फक्त देवालाच माहीत आहेत. पण आज मी तुम्हाला गोष्ट अगदी मनापासून आणि ठामपणे सांगतो. यावेळी फरक आहे आणि हा फरक तुम्हाला येणाऱ्या काही दिवसातच स्वतःच्या डोळ्यांनी दिसेल. कारण ज्योतिषशास्त्राच्या अतिशय सूक्ष्म गणितानुसार जेव्हा जेव्हा बृहस्पती म्हणजेच गुरुग्रहांची ही विशेष स्थिती निर्माण होते, तेव्हा इतिहास स्वतःला पुनरावृत्ती करतो. गेल्या 60 वर्षात जेव्हा जेव्हा हा दुर्मिळ योग घडून आला, तेव्हा काय घडलं होतं माहीत आहे? इतिहास साक्षी आहे की या योगाने सामान्य माणसाला सुद्धा शून्यातून जग जिंकण्याची ताकद दिली आहे. आणि ज्याच्यावर सतत संकटे येत होती, त्यांचे आयुष्य एका रात्रीत बदलून गेले आहे. जेव्हा 1964मध्ये असाच महायोग बनला होता, तेव्हा हजारो लोकांचे बुडालेले व्यवसाय पुन्हा उभे राहिले होते आणि गरिबीतून बाहेर पडून लोकांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले होते. कर्क राशींच्या लोकांचा स्वभावच असा असतो की ते इतरांच्या आनंदासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावतात, पण शेवटी त्यांच्या वाट्याला फक्त दुर्लक्षच येते. तुम्ही नेहमी कुटुंबाला आणि मित्रांना एकत्र बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी तुमच्या भावनांचा फक्त गैरफायदा घेतला. ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचा वेळ आणि पैसा उधळला, त्यांनीच अडचणीच्या वेळी तुमच्याकडे पाठ फिरवली. तुमच्या चांगुलपणाचा लोकांनी एवढा गैरफायदा घेतला की आता तुम्हाला चांगल्या माणसावरही विश्वास ठेवायची भीती वाटते. खरं सांगायचं तर गेल्या काही महिन्यात तुम्हाला आलेला त्रास हा कुठल्या बाह्य शत्रूमुळे किंवा दुसऱ्या कोणाच्या वाईट नजरेमुळे नव्हता, तर तो तुमच्या स्वतःच्या मनातील शंकामुळे होता. तुमच्या मनात सतत एक भीती धावत होती की मी घेतलेला निर्णय चुकेल का, मी पुन्हा अपयशी ठरेन का, आणि याच सेल्फ डाऊटमुळे तुम्ही स्वतःची क्षमता ओळखू शकला नाहीत. रात्रीच्या वेळी विचार करून करून तुमचे डोके दुखायचे, छातीत धडधड व्हायची आणि उद्या काय होईल या कल्पनेनेच तुम्हाला घाम सुटायचा. हेच सत्य आहे ना? अनेकदा सर्व काही सोडून कुठंतरी दूर निघून जावं असा विचारही तुमच्या मनात आला असेल, पण तुम्ही कुटुंबासाठी स्वतःला सावरलं. सततच्या अपयशामुळे आणि मानसिक तणावामुळे तुमची चिडचिड वाढली होती आणि त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत होता. पण आता हीच भीती संपणार आहे, कारण एका अत्यंत शुभ आणि प्रभावशाली पुरुष व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात अचानक प्रवेश होणार आहे. ज्या व्यक्तीचे नाव म किंवा स या अक्षराने सुरू होते, ती व्यक्ती तुमच्यासाठी देवाचा दूत बनून येईल आणि केवळ सल्लाच देणार नाही, तर तुम्हाला नवीन आर्थिक संधी आणि भक्कम पाठबळ उपलब्ध करून देईल. ही व्यक्ती तुमच्या भूतकाळातील चुकांवर बोट न ठेवता तुम्हाला विश्वासाने पुढे जाण्यासाठी आर्थिक आणि मानसिक मदत करेल. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सर्व मार्ग बंद झाले आहेत, नेमक्या त्याचवेळी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात उजेड घेऊन येईल. या व्यक्तीच्या एका लहानशा सल्ल्याने तुमच्या व्यवसायाची किंवा नोकरीची संपूर्ण दिशाच बदलून जाईल. तुम्ही आजवर जे काही दुःख सहन केलं, जी काही माणसं गमावली आणि ज्या काही कठीण प्रसंगांतून गेलात, ती कोणतीही शिक्षा नव्हती, तर येणाऱ्या खूप मोठ्या आणि भव्य जबाबदारीची देवाने घेतलेले तुमचे कडक प्रशिक्षण होते. देवाला माहीत होते की भविष्यात तुम्हाला लाखो रुपयांचे मालक बनवायचे आहे, म्हणूनच उसने आधी तुम्हाला पैशाचे खरं मूल्य काय असते हे शिकवले. जर तुम्ही त्या संघर्षातून गेला नसता, तर आज मिळणाऱ्या यशाचा आनंद तुम्हाला कधीच समजला नसता. सोन्याला अग्नीत तापवल्याशिवाय जसे त्याला झळाकी येत नाही, तसेच देवाने तुम्हाला संघर्षाच्या भट्टीत तापून कुंदन बनवले आहे. ज्या लोकांनी तुम्हाला संकट काळात एकटे सोडले, ते खरोखरच तुमचे नव्हतेच. निसर्गानेच तुमच्या आयुष्यातून ती कचरा माणसे झाडून बाहेर काढली आहेत, जेणेकरून चांगल्या लोकांसाठी जागा तयार व्हावी. वाईट माणसांचे निघून जाणे ही देवाची तुमच्यावर झालेली सर्वात मोठी कृपा आहे, हे आता तुम्हाला हळूहळू उमजेल. ज्यांनी तुमचा अपमान केला, तेच लोक लवकरच तुमच्या यशाचे कौतुक करताना दिसतील. तुम्हाला कधी असं वाटलं का की अचानक राहून राहून एखाद्या जुन्या मित्राची आठवण येते
किंवा घरात बसल्या बसल्या अचानक मन अगदी शांत आणि प्रसन्न होते, किंवा कधीकधी देवळात गेल्यावर पाठीवर कोणाचा तरी अदृश्य आशीर्वाद असल्याचा भास होतो आणि डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागतात, किंवा अचानक घरात शुभकार्य ठरण्याचे किंवा मंदिरातून घंटाचा आवाज ऐकवण्याचे सुखद अनुभव येतात. रस्त्यांना चालताना अचानक तुमच्यासमोर एखादे धार्मिक चिन्ह किंवा फूल येऊन पडणे हे सुद्धा ईश्वरी संकेताचे लक्षण आहे. हे कोणतेही साधे विचार नाहीत, तर हाच तो स्पष्ट संकेत आहे की तुमची वाईट वेळ आता कायमची संपत आली आहे आणि निसर्ग तुम्हाला चांगल्या दिवसाचे इशारे देत आहे. निसर्ग जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नशीब बदलणार असतो, तेव्हा सर्वात आधी त्याच्या मनात एक वेगळी शांतता आणि सकारात्मकता भरून देतो, जी सध्या तुमच्यात निर्माण होत आहे. तुमच्या मनातील नकारात्मकता हळूहळू नष्ट होऊन तिथे नवीन उमेद जन्म घेत आहे. आता येणारा काळ कसा असेल हे मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात तुम्हाला तुमच्या अडकलेल्या पैशांपैकी काही भाग अचानक परत मिळेल. जर कोणाकडे तुमचे पैसे अडकले असतील किंवा कर्जाचा हप्ता थकलेला असेल, तर तिथे अडकलेला मार्ग मोकळा होईल आणि हातात अचानक रोख रक्कम येईल. जे पैसे तुम्ही बुडाले असे मानून सोडून दिले होते, तेच पैसे अचानक समोरून परत येईल. पैशांची अचानक आवक झाल्यामुळे तुमच्या डोक्यावरील अर्ध्याहून अधिक चिंता लगेच दूर होतील. दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 11 ते 20 तारखेच्या दरम्यान कुटुंबात चाललेले वाद, पती पत्नीतील गैरसमज आणि ताणतणाव पूर्णपणे शांत होऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबाबत जर तुम्ही चिंतित असाल, तर त्यांच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा दिसायला सुरुवात होईल. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून संपूर्ण वातावरणात हास्य आणि प्रेमाचे वातावरण पसरेल. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कायदेशीर किंवा कोर्टाचे काम तुमच्या बाजूने सुटण्याची शक्यता निर्माण होईल. आणि तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच 21 ते 30 तारखेच्या काळात तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात असा एक मोठा प्रस्ताव मिळेल, ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन आणि चांगल्या पगाराची ऑफर मिळेल, तर व्यापाऱ्यांना नवीन ग्राहकाकडून मोठे ऑर्डर्स मिळतील. व्यवसायात होत असलेला तोटा अचानक बांधून नवीन नफ्याचे मार्ग उघडतील. परदेशात जाण्याचे किंवा बाहेरच्या शहरात जाऊन मोठे काम करण्याचे स्वप्न असेल, तर ते या काळात पूर्ण होईल. एवढेच नाही, तर येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात तुमचे स्वतःचे घर, जागा किंवा नवीन वाहन घेण्याचे जुने स्वप्न पूर्ण होण्याचे भक्कम योग बनत आहेत. बँकेचे लोन किंवा पैशांची अडचण दूर होऊन स्वतःचे घर बांधण्याचे वेध तुम्हाला लागतील. घराच्या चाव्या हातात घेताना तुमच्या डोळ्यात येणारे आनंद अश्रू संपूर्ण कुटुंबाचे जीवन उजळून टाकतील. मला एका गोष्टीचे अगदी प्रामाणिकपणे उत्तर द्या. रात्री झोपताना डोळे मिटल्यावर तुम्ही स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी जे एक सुंदर स्वप्न पाहिलं, ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यात आहे असं वाटतं का? आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात आनंद पाहणं, मुलांचे भवितव्य सुरक्षित करणे आणि कर्जाच्या ओझ्यातून कायमचे मुक्त होणे, हेच तुमचे सर्वात मोठे स्वप्न आहे ना? स्वतःचे हक्काचे घर असावे जिथे कोणाचाही त्रास नसेल, हेच तुम्ही देवाला रोज मागत आहेत ना? समाजात मान सन्मानाने जगणे आणि कोणापुढेही हात न पसरवणे, हीच तुमची इच्छा आहे ना? जर हो असेल, तर येत्या काळात ते स्वप्न प्रत्यक्षात उतरताना तुम्ही पाहणार आहात. कारण आता नशीब स्वतः तुमची साथ द्यायला तयार झाले आहे. आत्तापर्यंत नियतीने तुमच्याकडून खूप काही हिरावून घेतले, पण आता परत देण्याची वेळ आली आहे आणि देव तुम्हाला तुमच्या सहनशीलतेचे दुपटीने फळ देणार आहे. तुमचे नशीब आता 360 अंशात फिरणार आहे आणि वाईट दिवसांची जागा आता कायमची समृद्धी घेणार आहे. दुःखाचे ढग आता पूर्णपणे विरघळले आहेत आणि तुमच्या आयुष्यात सुखाचा सूर्य उगवला आहे. यासाठी तुम्हाला फक्त एक साधे 7 दिवसांचे चॅलेंज स्वीकारावे लागेल. रोज सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कुलदेवतांचे स्मरण करून 1 तांब्या स्वच्छ पाणी सूर्याला अर्पण करा आणि मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहण्याऐवजी 5 मिनिटे शांत बसून ओम नमः शिवायचा जप करा आणि स्वतःला सांगा की आजचा दिवस माझ्यासाठी खूप चांगला आहे. या 7 दिवसात कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका, कोणाचाही अपमान करू नका आणि शक्य असल्यास एखाद्या भुकलेल्या प्राण्याला किंवा पक्ष्याला अन्न पाणी द्या. संध्याकाळी घरात कापूर आणि तुपाचा दिवा लावून कुलदेवताची आरती करा. आपल्या अन्नछत्रातून किंवा कमाईतून छोटासा भाग गरजू व्यक्तीला दान करा. 7 दिवस सलग हा नियम पाळा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात आणि ऊर्जेत कसा चमत्कारिक बदल घडतो ते. तुमचा आत्मविश्वास एवढा वाढेल की कठीण असणारे कामसुद्धा तुम्ही अगदी सहजतेने पूर्ण कराल. तुमच्या भोवती एक सकारात्मक कवच निर्माण होईल, जे तुम्हाला सर्व नकारात्मकतेपासून वाचवेल. तुमच्या घरातील वातावरण एवढे पवित्र होईल की प्रत्येक कामात यश आपोआप तुमच्याकडे चालून येईल.
मला तुमच्यावर आणि या ग्रहांच्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आज सांगून ठेवतो, आजपासून बरोबर 1 महिन्यानंतर तुम्ही याच व्हिडिओवर परत याल आणि कमेंट करून सांगाल की महाराजांनी सांगितले होते आणि माझ्या आयुष्यात खरोखरच सर्व काही बदलले. तुमची प्रगती पाहून कालपर्यंत तुम्हाला हसणारे लोकच उद्या तुमच्यासमोर आदर आणि मान जोगवतील. जो काळ तुम्हाला संपवायला आला होता, तोच काळ आता तुम्हाला नवा जन्म देऊन एक आदर्श व्यक्ती म्हणून उभा करेल. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे संपवून तुम्हाला उदंड यश, समृद्धी आणि शांती लाभो, हीच कुलदेवताच्या चरणी प्रार्थना.